Good morning, all of you. Uh, Good morning, all of you. Today we will see the new syllabus and new topic of the physics. नमस्कार. तर सगळ्यांना आपल्या माहितीच आहे की यावर्षी आपल्या 12वीचा सिलेबस चेंज झालेला आहे आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे की तो जो सिलेबस आहे ती 11वीची तुमच्या मनात असणारी जी काही भीती आहे तो घालवणार आहे आणि अत्यंत सोपा असा आपला हा सिलेबस आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला फिजिक्स खूप चांगल्या प्रकारे समजेल आणि त्याचबरोबर चांगली मार्क्ससुद्धा पडतील जर तुम्ही छान अभ्यास केला तर. मग आता याच्यामध्ये काय केलेलं आहे या नवीन सिलेबसमध्ये, तर नवीन सिलेबसमध्ये आपला जे टोटल सिलेबस आहे फिजिक्सचा तर तो 16 चॅप्टर्समध्ये डिवाईड केलेला आहे आणि याच्यामधलाच असणारं जे काही वेटेज आहे ते तुम्हाला नंतर दिलं जाईल. प्रत्येक चॅप्टरला किती वेटेज आहे बोर्ड एक्झामसाठी. पण त्यापूर्वी आपण जो आपला पहिला चॅप्टर आहे की ज्याचं नाव आहे रोटेशनल डायनॅमिक्स, याचा आपण अभ्यास करायला घेऊया. तर रोटेशनल, यू नो दॅट व्हॉट इज मिनिंग ऑफ द रोटेशनल डायनॅमिक्स. म्हणजे रोटेशनल डायनॅमिक्स जसं आपण आपल्या क्लासरूममध्ये रोज शिकत असतो त्याचप्रमाणे आपण काय करतो तर पहिल्यांदा वी विल डिवाइड दॅट वर्ड्स रोटेशनल डायनॅमिक. इट इज अ स्प्लिट अप रोटेशन अँड डायनॅमिक्स. दॅट मीन्स व्हॉट इज मिनिंग ऑफ द रोटेशन. रोटेशन इज ए सर्क्युलेशन, दॅट इज इट इज अ रोटेशनल मोशन. And dynamics, the word dynamics states that it is not a stationary object, it is always in motion. So here rotational dynamics means we study in that chapter the motion of the objects which is in a circular or rotational motion. Simply we know that or we will study in the previous standard, that means in 11th, 9th or 10th standard you know that the circular motion and rotational motion. Here we split up these two. These are not there is not a big difference, but there is a small or quite difference that like that in circular motion here the motion is about some point outside the object or about on the some other object. That means in this motion there is a motion which is in some point outside that object. Means suppose you consider a plate which is you hang in your fingers. At that you draw a small dot around that any point on that plate, that is some point outside of that object or on the other object which go in circulation. And when you study the rotational motion, what happens here? When you study the rotational motion here, that motion is about an axis of rotation passing through the object. That means when you study the rotational motion, there is always one certain axis which passes through the center or any point इनसाइड दॅट ऑब्जेक्ट्स. म्हणजे या ठिकाणी ही जर रोटेशनल मोशन आपल्याला समजून घ्यायची असेल तर काय करायला लागेल आपल्याला. वी कन्सिडर द एक्झाम्पल ऑफ अ टॉप. जो एक भोवरा असतो की जो सर्वांनी लहानपणी फिरवलेला असतो किंवा आताही कोणी फिरवत असेल तर त्या भोवऱ्याचं काय होतं, मध्ये जी आरी असते वी कन्सिडर इट वन इज अ सेंट्रल और इट इज ॲक्सिस अँड ऑल ऑफ द पार्ट ऑफ दॅट टॉप. म्हणजे तो जो सगळा बाजूचा पार्ट असेल तो म्हणजे काय असणार आहे तर ती सगळी बॉडी असेल आणि आपण जर त्याच्यावरती एखादा डॉट किंवा काही ड्रॉ केलं आणि आपण जर तो भोवरा फिरवला तरी आपण जी मोशन पाहत असू ती मोशन जी असेल ती रोटेशनल मोशन असेल. म्हणजे त्याच्यामध्ये एक ॲक्सिस असेल की जो त्याच्यातून पास झालेला असेल. इन दॅट केस इट इज थ्रू द सेंटर. म्हणजे त्या केसमध्ये काय आहे तो सेंटरमधून पास झालेला आहे आणि ती जी मोशन असेल टोटल इट इज अ रोटेशनल मोशन. नाऊ आफ्टर दीज 2 पॉईंट्स वी अगेन सी द कॅरेक्टरिस्टिक ऑफ सर्क्युलर मोशन. म्हणजे सर्क्युलर मोशन जे आहे त्याच्या काय कॅरेक्टरिस्टिक आहेत तर त्याच्या मेन 2 कॅरेक्टरिस्टिक आहेत. एक म्हणजे ती मोशन जी आहे इट वॉज ॲक्सलरेटेड आणि दुसरी म्हणजे पिरियडिक मोशन आहे ती. दॅट मीन्स द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ सर्क्युलर मोशन इज दॅट इज accelerated motion. What is meaning of accelerated motion? Accelerated motion, that means the direction of the velocity. The direction of that velocity is not a same. That means the direction of the velocity changes at every point. It is a characteristic of circular motion. And other is it is a periodic motion. What is meaning of the periodic? Periodic means it is repeat itself after a certain interval of the time. That means की जसा टाईम पास होईल एक ठराविक इंटरवल ऑफ टाईम जो पास झाला असेल त्याच्यानंतर ती मोशन स्वतःला काय करेल तर रिपीट करेल.
या प्रकारे ह्या दोन कॅरेक्टरिस्टिक आहेत सर्क्युलर मोशनच्या. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आहे की सेंट्रिपेटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. दीज टू फोर्सेस आर ऑल्सो वी स्टडीड इन दिस 11th. मग सेंट्रिपेटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय असतं, तर सेंट्रिपेटल फोर्समध्ये काय होतं, तर तो जो फोर्स आहे it is always necessary for the circular motion. Centripetal force is always necessary or it is a cause of the circular motion. Centripetal force मुळे काय होते, तिथं सर्क्युलर मोशन होते and the direction of that force is always towards the center. त्या ठिकाणी डायरेक्शन सेंट्रिपेटल फोर्सची असणार आहे, it is always toward the center. And what about the centrifugal force? The centrifugal force is equal but opposite of the centripetal force and it is a imaginary force or it is a काय म्हणतो आपण त्याला, की तो आभासी फोर्स आहे की जो प्रत्यक्षरित्या आपण पाहू शकत नाही तिथे त्या ठिकाणी फोर्सला त्या किंवा आपण त्याला म्हणजे आपण त्याला टार्गेट एक करू शकत नाही की देट इज अ सेंट्रिफ्युगल फोर्स. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे, तर तो सेंट्रिपेटल फोर्ससारखा वाटत असेल तरी त्याची डायरेक्शन जे असेल इट इज अवे फ्रॉम द सेंटर, तो सेंटरच्या अपोजिट साईडला मूव्ह होत असतो. फॉर एक्झाम्पल वी कन्सिडर मेरी गो राऊंड और सिम्पली ज्या वेळेला आपण एखाद्या बसमधून, फोर व्हीलर कोणती असेल, कारमधून जेव्हा प्रवास करतो अँड यू गेट ए सर्क्युलर ट्रॅक, ज्यावेळेला आपण सर्क्युलर ट्रॅकच्या इथं जातो, एखाद्या वळणावर जातो, ॲट दॅट टाईम वेन वी सीट इन व्हेकल वी पुश आउटसाइड दॅट सेंटर ऑफ दॅट इमॅजिनरी सर्कल. म्हणजे त्या ठिकाणी आपण काय होतो, तर आपण बाहेरच्या बाजूला ढकललं जातो. दॅट इज अ एक्झाम्पल ऑफ अ सेंट्रिफ्युगल फोर्स. आणि सगळे जे आपण कुठली सेंट्रिपेटल फोर्सचं जर एक्झाम्पल बघायचं म्हटलं तर तुम्ही शिकलेले आहात, दी मून मूव्स अराउंड द अर्थ. इज सिम्पल एक्झाम्पल ऑफ अ सेंट्रिपेटल फोर्स. ओके, आफ्टर दॅट the new point in that first chapter rotational dynamics is that the application of the UCM, that is a the long form of the UCM that means uniform circular motion. ही जी मोशन आहे ही युनिफॉर्म आहे आणि त्याचे जे ॲप्लिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये जे आपलं पहिलं ॲप्लिकेशन आहे, तर पहिलं ॲप्लिकेशन आपलं कोणतं आहे, व्हेकल अलॉंग ए हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. व्हेकल अलॉंग ए हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. या ठिकाणी आपल्याला काय बघायचं आहे, तर व्हेकल यू नो व्हेरी वेल दॅट व्हेकल्स आर मूव्स इन रोड्स बट वेन यू कन्सिडर द व्हेकल इज मूव अलॉंग अ सर्क्युलर ट्रॅक. म्हणजे ज्या वेळेला एखाद्या पॉईंटवर आपण सरळ गेलो एखाद्या व्हेकलमधून विच इज इन अ स्पीड आणि त्याच वेळेला काय होतं, एखादं वळण आलं, दॅट पॉईंट इट इज अ सर्क्युलर ट्रॅक. म्हणजे आपल्याला लक्षात जो घ्यायचा आहे तो तिथं वळणावर असलेला पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. आणि या केसमध्ये काय करणार आहे आपण, तर इथं ही जी एक डायग्राम दिसते, यू फर्स्ट अंडरस्टँड वेन यू सॉल्व एनी डेरिवेशन ऑफ द फिजिक्स यू विल फर्स्ट अंडरस्टँड द डायग्राम ऑफ दॅट पॉईंट. की हे खूप वेळेला शिकवत असताना पण सांगितलं जातं की ज्या वेळेला आपल्याला एखादं डेरिवेशन सोडवायचं असेल त्या वेळेला आपल्याला इथं पहिली डायग्राम अंडरस्टँड करून घ्यायला लागते. So you see that diagram, this is a straight line. When you see on the board it is a straight line, but actually you consider that one is a circular track. This one is a circular track. This is the center of that track and this one is a like a box structure. It is a vehicle which is moves on that circular track. Now we consider some points like that. Here first R is the radius of circular track. You see this vehicle, that is center of that vehicle and the center of that circular track C. Joining this you get one line, that one is the radius of circular track. जी मधली जी लाइन आपण जॉइन करणार आहे इमॅजिनरी, that is a radius of that circular track. After that C as I told before, this is the center of that circular track. Before when you consider, या ठिकाणी जर आपण हे 3 पॉईंट्स पाहिले तर त्या ठिकाणी यू गेट द फोर्स इज डिवायडेड इंटू थ्री पार्ट्स. या ठिकाणी जो फोर्स आहे या ठिकाणचा तो 3 ठिकाणी विभागला गेलेला आहे. पहिल्यांदा ही जर लाईन पाहिली आपण तर या ठिकाणी आपल्याला 2 अपोजिट एक लाईन आहे पण डायरेक्शन मात्र या दोघांची कशी आहे तर ते ऑपोजिट आहे. दॅट मीन्स अबाव पार्ट that is vertically upward and belowing part that is vertically downward. Here written n that means normal reaction and this is mg that means it is the weight of that vehicle which is vertically acted downward side. And fs means, remember what is fs,
Fs means it is a force of static friction. So these 3 points are written here. Force acting on a car is what type of force? First weight mg, after that second n, this one n, that is normal reaction n. Next here third point, force of static friction Fs, that means here is a force of static friction. Here is an arrow because vehicle is going towards that direction. Fs, that is force of static friction. म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथं Fs जेव्हा आपण स्टॅटिक फ्रिक्शन म्हणतो तर फ्रिक्शन हे पॉईंट्स म्हणजे जवळपास तुमचे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. स्टॅटिक फ्रिक्शन होतं दॅट मीन्स वॉट, कोणतीही व्हेकल असेल ज्यावेळेला रोडवरून जाते ॲट दॅट टाईम किंवा कुठूनही, तर त्यावेळेला देअर इज अ डेफिनेटली ए फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज प्रेझेंट देअर विदाउट अप्लाइंग ब्रेक्स. म्हणजे आपल्याला असं वाटतं की फ्रिक्शन घर्षण होतं म्हणजे त्यावेळेला ब्रेक लावल्यानंतरच घर्षण होतं, पण ज्यावेळेला व्हेकल चालू असते त्यावेळेला सुद्धा तिथं अगदी स्मॉल प्रमाणामध्ये फ्रिक्शन हा फोर्स तिथं अवेलेबल असतो. अदरवाईज इट इज अ स्किप जर असं नसतं तर त्या ठिकाणी काय झालं असतं, इट इज अ स्किप आउट थ्रू द रोड. म्हणजे या ठिकाणी हा स्टॅटिक फ्रिक्शनचा जो फोर्स आहे हा कुणामध्ये अप्लाय झालेला आहे, तर हा जो फोर्स आहे इट इज अप्लाइड बिटवीन दी व्हील्स ऑफ दॅट व्हेकल अँड दिस इज अ surface of the road. Now we find here derivation, that is आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपण बघतोय mg इज इक्वल टू n, दॅट मीन्स व्हॉट, हिअर द वेट ऑफ दॅट व्हेकल इज बॅलन्सेस टू दी नॉर्मल रिॲक्शन. म्हणजे या ठिकाणी खालून ह्या व्हेकलचं जे वेट आहे ते आणि वर लागलेले जे नॉर्मल रिॲक्शन आहे, दीज टू आर बॅलन्सेस टू इच अदर. ते दोघं एकमेकांना बॅलन्स करतात. ॲज अ इफेक्ट देअर इज अ मोशन. So here mg is equal to n and Fs is equal to m r omega square. आता हे जे रिलेशन आपण बघतो या ठिकाणी काय केलेलं आहे, तर ओमेगा मीन्स द व्हेलॉसिटी ऑफ द सर्क्युलर मोशन. या ठिकाणी लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी या दोन्हींचा सहसंबंध बांधून हीच आपल्याला रिलेशन सगळी जी आहे ती खाली मिळणार आहेत. अगेन वी नो दॅट आर व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. म्हणजे v that means what, v that means the velocity which is a linear, r that one is a radius, and after that or radius vector, or omega that means the velocity which is in angular motion or circular motion, angular velocity which is in circular motion. Now we write here Fs is equal to mv square divided by r. How this term becomes? This term becomes from these two relations. When you consider that relations, सॉरी दिस टू नो दिस, या ठिकाणी काय होणार आहे, Fs आणि एम आर ओमेगा स्क्वेअर आर ओमेगा ह्या जेव्हा टर्म्स तुम्ही ह्या दोन जेव्हा इक्वेट कराल आणि तुम्हाला हे सगळं नोटबुकवर करायचंच आहे. या ज्या बोर्ड्सवर दिसत आहेत ह्या फक्त तुमच्यासाठी असणाऱ्या शॉर्ट नोट्स आहेत. आणि त्याच्यानंतर काय होणार आहे की तुम्ही जेव्हा वहीमध्ये लिहिणार आहात त्यावेळेला तिथं तुम्हाला यू कॅन गो थ्रू इट इन ब्रीफली. आफ्टर दॅट यू पुट हिअर बाय गेटिंग दीज टू टर्म्स you get Fs divided by n. How becomes this equation? This equation becomes like that. This m get cancelled to each other. After that here cross multiplication of that 2. Therefore Fs divided by n is equal to r omega square divided by g. Again when you rearrange this term, that is r omega replaces by v, you get v square divided by this r. Again here म्हणजे हे तुम्ही जेव्हा हे तर पुट करणार आहात तर त्यावेळेला काय होणार आहे, कॅन्सल टर्म्स करून किमती ठेवून त्याच्यानंतर आर जी ही टर्म तुमची खाली जाईल. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला माहीत आहेच या वेळेला या केसमध्ये what will happen here when you consider that point, that road, the radius is always you kept here constant, mg is equal to n, that means the weight and normal reactions are also constants, therefore this term is also here constant. Now again we here understand that the that means thus the velocity v increases
या ठिकाणी हा जो ॲरोनचा वापर केलेला आहे तो इन्क्रीज डिक्रीजसाठी आहे आणि इथं डायग्राममधला हा जो वापर आहे तो फक्त व्हर्टिकल आणि डाऊनवर्डसाठी आहे. जेव्हा तुम्ही नोटबुकवर लिहाल त्यावेळेला ह्या शॉर्ट नोट्सचा तुम्हाला जेव्हा ॲज अ आन्सर तुम्ही हा पॉईंट लिहायला घ्याल जेव्हा कधी, तर त्यावेळेला मात्र तुम्हाला हे शॉर्ट नोट्सला तुम्ही इथं ब्रॉडली व्यवस्थितपणे एक्सप्लेन करायचं आहे आणि या ठिकाणी इन्क्रीज हा वर्ड वापरायचा आहे. नाऊ हिअर वी increases, Fs also increases. That means as the velocity increases, there is a static friction also increases. And we also know that from previous standard Fs is equal to mu s n. म्हणजे या ठिकाणी static force, that means coefficient of the static friction and normal reaction, हे रिलेशन काय आहे, तर Fs इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द नॉर्मल रिएक्शन विच वी स्टडी इन प्रिवियस 11th स्टँडर्ड. आपला जो फ्रिक्शनचा चॅप्टर होता याच्यामध्ये तुम्हाला आठवत असेल की आपण पाहिलेलं आहे Fs डायरेक्टली प्रपोर्शनल टू n. That means when you replace that directly proportional sign, you get here the new constant mu s, which is coefficient of the static friction. After that you rearrange these terms, you will get here for maximum static friction Fs max, that is maximum, divided by n is equal to mu s by using equation number 1. After that we use equation number 1. When you study or you look the books, there is not given pattern like that. पुस्तकामध्ये कुठेही इक्वेशन नंबर 1चा उल्लेख केलेला नाही आहे, पण आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आपण काय केलं आहे तर ह्या ज्या टर्म्स आहेत ह्या स्प्लिट केलेल्या आहेत आणि स्प्लिट करून झाल्यानंतर आपण काय केलं आहे आपल्या सोयीसाठी फक्त इथे इक्वेशन नंबर 1 टाकले, म्हणजे कोणती टर्म कशात रिप्लेस करायचं हे आपल्याला बेस्ट समजेल. देअरफॉर बाय युजिंग दिस इक्वेशन म्यू एस Fs मॅक्स डिवायडेड बाय n, याच्यासाठी आपण काय करतो आहे Fs मॅक्स डिवायडेड बाय n. इथं जर ही टर्म पाहिली, ही टर्म आणि इथून असणारी ही टर्म, तर ह्या टर्मसाठी आपण रिप्लेसिंग ही टर्म वापरू शकतो, म्हणजेच v² डिवायडेड बाय rg. जर आपण इथं मॅक्झिमम टर्म वापरत असू तर साहजिकच आपल्याला v साठी काय करायला लागेल तर मॅक्झिमम टर्म घ्यायला लागेल. देअरफॉर म्यू एस इज इक्वल टू v² मॅक्स डिवायडेड बाय rg. मग आता ह्या टर्ममध्ये ज्या वेळेला आपल्याला आपला जो पॉईंट सुरू आहे की व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक, या केसमध्ये जर मॅक्झिमम व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची असेल तर आपल्याला काय करायला लागेल v मॅक्स इज इक्वल टू रिअरेंज. व्हेन यू रिअरेंज दिस टर्म, ह्या टर्म्स रिअरेंज करायला लागतील आणि v² साठी काय होईल v² मॅक्स rg जी टर्म खाली आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर म्यू एस rg ही टर्म वरच्या बाजूला जाईल, इथं v² राहील आणि तो फक्त जर आपल्याला प्लेन v ची टर्म हवी असेल तर आपल्याला काय करायला लागेल तर त्यासाठी आपल्याला स्क्वेअर रूट, पुढच्या टर्म्स आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायला लागेल. देअरफॉर v मॅक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ म्यू एस rg. दिस इज अवर फायनल इक्वेशन फॉर दॅट पॉईंट. जे हे जे आपले इक्वेशन आहे ते आपलं काय असणार आहे तर फायनल पॉईंटसाठीचं आपलं इक्वेशन असेल. ओके, मग आता हा सगळा पॉईंट झाल्यानंतर तुम्ही ऐकल्यानंतर जर तुमच्या कुणाच्या पर्सनल शंका असतील तर तुमच्या सर्वांच्या जवळ व्हॉट्सअप नंबर आहेच, त्याच्यावरती तुम्ही स्वतःचे काय असतील त्या शंका विचारू शकता किंवा कॉल करू शकता. थँक्यू.